हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये नेहमीप्रमाणेच चटपटी तिखट अशा पद्धतीचा पदार्थ पाहणार नाहीयेत। आज आपण एक स्वीट डिश पाहत आहोत। शिऱ्याचा एक प्रकार आहे। आपण नेहमीच रव्याचा शिरा तर करतच असतो, तर तशाच पद्धतीचा पण आणखीन जास्त पौष्टिक अशा पद्धतीचा एक प्रकार मी आज शेअर करणार आहे, तो म्हणजे मुगाच्या डाळीचा शिरा। अतिशय पौष्टिक आहे, झटपट होतो आणि खाण्यासाठी स्वादिष्ट लागतो। मग उशीर कशाला करायचा, चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मुगाच्या डाळीचा शिरा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ। तर इथं मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ इथं मी स्ट्रेनर मध्ये काढून घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळायचंय। ही डाळ कोरडी करून घ्यायची आहे। 15 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मी फॅन खाली ही डाळ ठेवलेली होती, तर पूर्णपणे याचं जे पाणी आहे ते कोरडं झालेलं आहे। हाताला अजिबात पाणी लागत नाहीये। अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे। आता याच्यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे, तर त्याच्यामुळे इथं मी या कढईमध्ये ही डाळ काढून घेते। ही डाळ भाजत असताना गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही, मीडियम टू लो फ्लेम वरती व्यवस्थित अशी ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिट झालं कंटिन्युअसली मी ही डाळ हलवत होते आणि इथं तुम्ही बघू शकता आता या डाळीचा रंग बदलायला लागलेला आहे। हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। त्याला आपण आणखीन थोडंसं भाजून घेऊयात। काय होतं, आपण जेवढी खमंग ही डाळ भाजेल तेवढा चविष्ट असा आपला शिरा तयार होतो। आता ही डाळ मला लगेच आता शिरा करायचा होता, तर त्याच्यामुळे मी धुवून घेतली आणि फॅन खाली सुकवली। जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या दुपारी तुम्ही ही डाळ धुवायची, मस्तपैकी फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि मग नंतर बारीक करून ठेवायची, म्हणजे तुमचं हे प्रीमिक्स तयार होतं आणि आयत्या वेळेस तुम्ही ही डाळ झटपट अशी वापरू शकता शिऱ्यासाठी। तर इथे तुम्ही बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये आता थोडासा डार्क याचा रंग झालेला आहे। व्यवस्थितपणे सगळी डाळ भाजली गेलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता ही डाळ आपल्याला थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। थंड केल्यानंतर डाळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपल्याला बारीक करून घ्यायचे। एकदम याची पावडर पण तयार करायची नाही आणि खूप जास्त मोठं ओबड धोबड असंही ठेवायचं नाहीये। तर ज्या पद्धतीनं आपला रवा असतो तशा पद्धतीने ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता इथपर्यंतची ही जी स्टेज आहे ती आता तुम्हाला असं वाटतं की जर आम्हाला सकाळी करायचं म्हटलं तर हे किती 8 तासाचं राहील, घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला हे करता यायचं नाही। तर आतापर्यंत आपण जी प्रोसेस केलेली आहे म्हणजे ही पावडर किंवा आता याला आपण रवा म्हणू शकतो, मूग डाळीचा रवा, तर हे रवा जो आहे तो तुम्ही आदल्या दिवशी किंवा आठवड्यातून एकदाच तयार करून ठेवू शकता, ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे मोकळा त्या दिवशी। आणि मग जेव्हा कधी तुम्हाला हा शिरा करायचा त्यावेळेस तुम्ही याचा इन्स्टंट वापर करू शकता। इथे आपण गॅसवरती परत एकदा कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं। तर अर्धा कप तूप घेतलेले, तर त्यातलं निम्म तूप आता आपण टाकणार आहोत आणि निम्म राहिलेलं थोड्या वेळाने। आणि या तुपामध्ये आपण हा जो रवा तयार केलेला आहे तो टाकून घेऊया आणि आता हा रवा आपल्याला या तुपामध्ये खमंग असा परत एकदा भाजून घ्यायचा आहे। साधारण 2 मिनिट आपण हे हलवून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा आपलं जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते आपण टाकून घेऊया। सगळं तूप टाकलेलं आहे। आता इथं तुपाचं प्रमाण मी अर्धा कप घेतलेलं आहे, तर तुम्ही थोडंसं कमी म्हणजे पाव कप वाटलं तरी सुद्धा तुम्ही तेवढं सुद्धा घेऊ शकता किंवा तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तेलापेक्षा तूप हे जास्त पौष्टिक राहतं खाण्यासाठी, तर आपण तूपच वापरतो शिऱ्यामध्ये। आणि जसं की म्हटलं थोडंसं कमी जास्त तुम्ही तुपाचं जास्त नका करू, कारण की अर्धा कप आपण ऑलरेडी घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर कमी करा, पण आपण असा छान मस्त परफेक्ट अशा पद्धतीचा शिरा करतोय, तर त्याच्यामुळे मी हे मेजरमेंट घेतलीये। तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे त्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे। छान मस्त असा हा परत एकदा आपण भाजून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत। तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेले,
2.5 कप पाणी घेतलेले, तर त्यातला अर्धा कप मी शिल्लक ठेवणार आहे. थोडं थोडं करून हे असं टाकून घ्यायचंय, हलवत राहायचंय. कसं होतं, डाळीवर पण अवलंबून असतं की आपल्याला किती पाणी लागणार आहे. छान मस्त मऊसूद असा हा दिसतोय. याच्यामध्ये आपल्याला गोडवा ऍड करायचा राहिलेला आहे. थोडासा विलायचीचा फ्लेवर सुद्धा ऍड करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. तर इथं आपण 1 कप डाळ घेतलेली आहे. 1 कप डाळीसाठी आपण 1 कप साखर वापरणार आहोत. आणि या साखरेसोबतच इथं मी केसर घेतलेलं आहे आणि कोमट दुधामध्ये हे केसर मी एक 10-15 मिनिट झालं भिजत ठेवलेलं होतं. आता हे दूध देखील आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पूर्णपणे दुधामध्ये पण हा शिरा शिजवून घेऊ शकता, पण काही आवश्यकता नाही. पाण्यामध्ये सुद्धा टेस्टी लागतो. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग टाकू शकता, पिवळा, जेणेकरून आणखीन जास्त ब्राईट असा आपला हा शिरा दिसेल, पण मी वापरणार नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला कशाची कमतरता जाणवतीये? याच्यामध्ये आपला खूप महत्वाचा एक पदार्थ राहिलेला आहे, तो म्हणजे ड्रायफ्रुट्स. इथे आपण तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेले. तूप हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले. तर आता याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. इथं मी 5-6 काजू आणि 5-6 बदाम अशा पद्धतीनं घेतलेले. हलकंसं याला तुपामध्ये फ्राय करायचंय, म्हणजे याच्यामध्ये एक छान असा क्रंच तयार होतो आणि मग शिरा खाताना जेव्हा हे ड्रायफ्रुट्स दाताखाली येतात तर छान लागतं. गॅस बंद करायचा आहे. मस्तच. सगळ्यात शेवटी विलायचीची पूड टाकायची, जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो आहे तसा राहतो. आता हे मिक्स करून घेऊ. तर विदाऊट एनी झंझट इन्स्टंट असा आपल्या मुगाच्या डाळीचा शिरा किंवा मुगडाळ हलवा तुम्ही याला म्हणू शकता तयार झालेला आहे. अगदी शॉर्टकट प्रोसेस मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले नाहीये. कोणीही झटपट असं करू शकतं अशी ही पद्धत आहे. आपले एक व्ह्युअर्स आहेत ज्योती महेश ननवरे, त्यांची इच्छा होती की त्यांना हा शिरा पाहायचा होता. तर हा शिरा त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबरच तुमच्या सगळ्यांसाठी कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यामध्येच हे सुद्धा मला कमेंट करून सांगा की आणखीन कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत बाय.